छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील विटा गावातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवून भूमिहीन दलित कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। भगवान ठोकळ आणि अर्जुनराव खरात यांनी दिलेल्या निवेदनात गट क्रमांक 35 सर्वे क्रमांक 15 या गायरान जमिनीवर काही प्रभावशाली व्यक्तींनी बंगले, गोठे, कांदा चाळी, विहिरी आणि पाईपलाईनसह कायमस्वरूपी अतिक्रमणे केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच भूमिहीन दलितांच्या ताब्यातील जागेवर परवानगीशिवाय वृक्ष लागवड करून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचाही दावा करण्यात आलाय। 19 जून 2026 रोजी अप्पर जिल्हाधिकारी जनार्दन विदाते यांनी संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले होते, मात्र अद्याप बैठक न झाल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे। महसूल विभागामार्फत संयुक्त मोजणी करून सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावी, दोषींवर कारवाई करावी आणि पात्र भूमिहीन कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट। आम्ही असं बसले, आमच्या मागण्या अशा आहे, आमच्या गावामध्ये 32 एकर गायरान आहे। 32 एकर गायराना मध्ये आम्ही दोघं जण आहे, एक अर्जुन खरात आणि भगवान ठोकळ, एक आम्ही मागासवर्गीय दोघं लोक 32 एकर गायरानातून त्या ठिकाणी प्रकल्प आमच्या दोघांच्या याच्यावर येतो, दोनच अनुसूचित जातीवरच येतो। त्या ठिकाणी सुवर्ण पदकचे लोक जे आहे ते पुरे तसेच आहे आणि मग आमच्याच याच्यावर 8 एकरवर कसं काय येतं बा तुमचं, काही तुमची योजना काही असन ते तुमचे आमच्याच याच्यावर तुमचं काय येतं, मग द्यायचं तुम्ही 32 एकर द्या ना पुरं, नाही तर पुरं द्या ना। मग आमच्या दोघांचं काय आहे त्याच्यात, हा आमचं हे म्हणणं आहे आमचं का बा तुमचं 32 एकर जी गायरान आहे त्या गायरान आमच्या दोघांचे नाही याच्यावर शेतावर नाही येताना आमचं पोटाचे उपासमारीची वेळ आहे आम्हाला, हो तर तुम्ही काय करा पुढे याच्यावर द्या, बरोबर आहे ना। काय न्याय हा सारखा द्या, मग ते कोणी असो, मी असू का तुम्ही असू, आम्ही म्हणत नाही तुम्हाला का तिथं तुमचं 1 लाखाचा जर फायदा होत असेल तर पण आमची 10 रुपयाची नुकसान करू नका। जर आमची 10 रुपयाची नुकसान जर तुम्ही केली त्या ठिकाणी आम्ही चैन बसणार, ही आमची मागणी। आता तुम्ही आमरण उपोषण करणार आहे डायरेक्ट? हा, आमरण उपोषण करणार आहे आम्हाला। तुमच्या 8 मागण्या आहेत की तुम्ही म्हणताय की सदर अतिक्रमणचा भेदभाव न करता निकषित करा, म्हणजे सगळ्यांचं अतिक्रमण काढण्याची तुमची मागणी का? हा, समजा अतिक्रमण काढण्याची आमची मागणी, आम्हाला नाही तर मग तुम्हाला नाही ना। हो, मग तुम्ही आमरण उपोषण करत आहात, यामध्ये तुम्ही अन्नत्याग केलेला आहे का? अन्नत्याग असं जगून काय फायदा आहे? अहो असं जगायचं ना असं मरायचं काय त्याच्यामध्ये, असं मरेल बरं आहे ना मग दारामध्ये यांच्यावाल्या, हा